तर त्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आई आजी भाग्यश्रीला सांगतात की प्राजक्ता ही रोहनला भेटायला गेली होती. त्यावेळेस भाग्यश्रीचा त्यांच्यावरती विश्वास बसत नाही आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे चारू कौस्तुभला विचारते की तुला मी रोहनबद्दल माहिती काढायला सांगितली होती आणि काय झालं. त्यावेळेस कौस्तुभ म्हणतो की ते सर्वजण चांगले आहेत आणि तू काहीच काळजी करू नको. त्यानंतर इकडं तृप्ती ही भाग्यश्रीला म्हणते की तू घर सोडून चालली का. त्यावेळेस आई आजी भाग्यश्रीला अडवतात आणि म्हणतात की तू कुठे चालली आहेस. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की मी आता प्राजक्ताला भेटू शकत नाही, कारण की ती सूर्यवंशी कुटुंबामध्ये ट्युशन घेत असेल तर मी रोहनला भेटायला चालली आहे असं सांगून ती तिथून निघून जाते. त्यानंतर इकडं आई आजी म्हणतात मी सांगितलं होतं वेळेत जर तू सापाला ठेचलं असतं तर तू तिला खाऊ पिऊ घालून मोठं केलंस आणि आज तुझ्याच मुलीच्या संसाराच्या आड येत आहे. त्यानंतर इकडं प्राजक्ता ही सूर्यवंशी कुटुंबामध्ये येत असते तेव्हा तिथे खूप मोठी तयारी सुरू असते आणि अंबिका या फोनवरून बोलत असतात की आरव सूर्यवंशी हा घरी आलेला आहे, त्यामुळे त्याच्या वेलकमची पार्टी आहे. हेच त्यानंतर इकडं सुलोचना या सगुणाला म्हणत असतात की मी जसं सांगितलं आहे किंवा ठरवलं आहे तसं सर्व गोष्टी व्हायला हव्यात आणि मी मोठी रिस्क घेत आहे. त्यावेळेस सगुणा म्हणते की हो मॅडम, तुम्ही जसं म्हणला आहात तसंच सर्व काही होईल. त्यानंतर इकडं प्राजक्ता आणि आरवची टक्कर होते. त्यामध्ये आरव हा सॉरी म्हणून भाग्यश्री या नावाने तिला हाक मारतो. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की माझं नाव भाग्यश्री नाही तर मी भाग्यश्रीची बहीण प्राजक्ता आहे. त्यानंतर इकडं आलोक हा जेवण करायला बसलेला असतो पण तो खूप अस्वस्थ असतो. त्यावेळेस अंबिका म्हणते की आज आपल्या घरामध्ये पार्टी आहे, त्यावेळेस तू व्यवस्थित जेवण करून घे. त्यानंतर इकडं सगुणाचा प्लॅन असतो की त्याच्या ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळायचं आहे. त्यावेळेस ती वेटरच्या हस्ते मोठा प्लॅन घडून आणते आणि त्या ज्यूसमध्ये गुंगीची गोळी मिक्स करते. त्यानंतर इकडं अंबिका ही वेटरला बोलायला गेलेली असते तेव्हा आलोक हा सर्व जेवण पूर्ण करतो आणि ज्यूस ही फिनिश करतो. त्यानंतर त्याला चक्कर येत असते आणि इकडे आरव आणि प्राजक्ता हे एकमेकांना बोलत असतात. त्यावेळेस आरव आपली ओळख करून देतो. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की तुम्ही सुलोचना यांचे धाकटे मुलगा ना. त्यानंतर इकडं विचारलं जातं की भाग्यश्रीचं खरंच लग्न होत आहे का आणि खूप डॅशिंग मुलगी आहे, आय लाईक इट. त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की तुम्ही काय म्हणत आहात. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की हो म्हणजे की ती खूप डॅशिंग आहे आणि खूप धाडसी वाटली असं मी म्हणत आहे. त्यानंतर इकडं सुलोचना पाहतात की ते दोघं अगोदरच ओळखतात. त्यानंतर इकडं आलोकला चक्कर येत असते कारण की त्याने सर्व ज्यूस पिलेला असतो, त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं असतं. त्यानंतर सगुणा अंबिकाचा आवाज काढून म्हणते की तू आता आपल्या रूममध्ये जाऊन आराम कर. त्यानंतर आलोक हो म्हणून तिथून निघून जातो. त्यानंतर इकडं कौस्तुभ हा जुगारामध्ये पैसे लावायला येतो. त्यावेळेस बिट्टूच्या भरोसे तो जवळपास 3 ते 4 लाख देतो आणि म्हणतो की हा बिट्टू तुझा एकाचे 2 आणि 2चे 3 लाख करून देईल. त्यावेळेस इकडं बिट्टूच्या भरोशावर ती सुरुवातीला 50,000 रुपये लावतो पण पहिला डावही तो हारतो. त्यानंतर इकडं बिट्टू म्हणतो की पहिला डाव हा देवाचा असतो. त्यानंतर तो 1 लाख लावतो आणि तेही हरवतो. त्यानंतर इकडं कौस्तुभ म्हणतो की काय झालं, आपले तर पैसे सगळे चाललेले आहेत. त्यानंतर ही डाव खेळला जातो आणि कौस्तुभपाशी असलेले सर्व पैसे हे जुगारामध्ये हारले जातात. त्यानंतर इकडं बिट्टू म्हणतो की ठीक आहे ना भावा, आज तुझा दिवस नव्हता पण मी तुला एका दिवशी करोडपती बनवेल. आणि त्यानंतर इकडं कौस्तुभ म्हणतो की माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि मला पैशाची गरज आहे. त्यावेळेस इकडं बिट्टू म्हणतो की हा भाऊ आहे ना. त्यानंतर इकडं सुलोचना प्राजक्ताला इन्व्हाइट करण्यासाठी गिफ्ट घेऊन येतात आणि म्हणतात की आज पार्टी आहे आणि तुला यायला हवं. आणि त्या आरव सूर्यवंशीची ही भेट प्राजक्ताला करून देतात. त्यानंतर इकडं प्राजक्ताला म्हणते की आज तर भाग्यश्रीची हळद आहे त्यामुळं आज मला यायला पॉसिबल नाही. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मला तू नाही म्हणू नकोस आणि काहीतरी ॲडजस्ट करून तू पार्टीला ये आणि हे छोटंसं गिफ्ट आहे, यामध्ये तुझ्यासाठी ड्रेस आहे आणि हा ड्रेसच घालून ये. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मला गिफ्ट वगैरे नको आणि ती उघडून पाहत असते तेव्हा इकडं सुलोचना म्हणतात की तू घरी जाऊनच ते गिफ्ट पहा आणि आता मुलं तुझी वाट पाहत आहेत. त्यानंतर इकडं आरव प्राजक्ताला बाय म्हणतो आणि सगळेजण तिथून निघून जातात. त्यानंतर इकडं रोहनला भेटायला भाग्यश्री येते आणि ती म्हणते की प्राजक्ताच भेटायला आली होती का आणि तिचा फोटो त्याला दाखवते. त्यावेळेस इकडं ती काय बोलली असं विचारल्यानंतर रोहन म्हणतो की तू तिच्याशी लग्न करू नको असं तिने सांगितलं आहे आणि
त्यानंतर इकडं भाग्यश्री ही प्राजक्ताच्या वतीने रोहनची माफी मागते. त्यानंतर इकडं प्राजक्ता ही काय गिफ्ट आहे ते पाहत असताना आलोक हा समोरून येतो आणि त्याच्या ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळल्यामुळे त्याला चक्कर येत असते आणि तो प्राजक्ताच्या गळ्याला जाऊन पडतो. त्यावेळेस इकडं प्राजक्ता त्याला सावरते. तेवढ्यात तिथं सगुणा येते आणि दोघी घेऊन त्याला बेडरूममध्ये घेऊन जातात. त्यानंतर इकडं रोहन भाग्यश्रीला म्हणतो की तू तिच्या वतीनं माफी का मागत आहेस? तिच्यासाठी नाही, पण तू माझ्यासाठी होणारी बायको आहेस आणि दुसऱ्यांसाठी तू माझ्यासमोर हात जोडलेले मला अजिबात आवडणार नाहीस. आणि तू ये बस म्हणून तिला बसवलं जातं आणि रोहन तिला म्हणतो की आपण बँगलोरला गेल्यानंतर आपलं एक नवीन विश्व तयार करूयात. आणि त्यानंतर इकडं भाग्यश्री विचार करते की प्राजक्ताने असा वेडेपणा का केला असेल. त्यानंतर इकडं आलोकला प्राजक्ता आणि सगुणा घेऊन त्याच्या रूममध्ये येऊन झोपी घालतात आणि प्राजक्ता ही दिलेलं गिफ्ट तिथंच ठेवून आलोकला झोपी घालते आणि म्हणते की त्या दिवशी ते अग्रेसिव्ह होते, पण आज किती निरागस वाटतात आणि किती शांत झोपले आहेत. त्यानंतर इकडं सगुणा प्राजक्ताची माफी मागतात आणि म्हणतात की तुम्हाला सुलोचना मॅडमनी शब्द दिला होता की आलोक परत तुमच्यासमोर येणार नाही, परंतु तो परत आला. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते ठीक आहे, आणि ते आजारी आहेत का आणि डॉक्टरांना बोलवायचं आहे का? त्यावेळेस सगुणा म्हणते की त्याची गरज नाही, मी सर्व काही पाहीन.